दिसत नाहीये का ग? तू मला मगाशी आरसा का नाही दाखवलास? आराध्या, सुंदर दिसतेस ग तू. तुला असं मेकअप मध्ये बघायची सवय नाहीये ना कुणाला, म्हणून सगळे असं रिॲक्ट करतात. पण तू छान दिसतेस, खरंच विश्वास ठेव माझ्यावर. आणि लाव आता सगळ्यांना हळदी कुंकू. तुम्हाला आवडलं ना आमचं घर? मग चला आता लवकर चला, आता आपण तिकडे जायचंय. चला ए, तू तर एकदम जोकर सारखे दिसते. आपल्या घरामध्ये सर्कस आहे का? याची का तयार झाली आहे? अरे खरंच जोकर वाटते. हे बघ, मी तुला दाखवतो. हे बघ, हे काय भयंकर करून ठेवलं या संचिताने. मुद्दाम केलंय का? मुद्दाम केलंस ना तू? हे मुद्दाम केलंस ना तू हे माझ्या बरोबर? अगं असं काय बोलतेयस? तूच मला म्हणालीस ना छान रेडी कर. मला वाटलं की तुला मॉडेल बनायचंय. हा आता मेकअप थोडा कमी जास्त झाला असेल. सॉरी, तुला मला आराध्य नाही बनवता आलं, पण माझं काही बॅड इंटेन्शन नव्हतं ग. ताई, मला पूर्णपणे कळलंय. तू हे सगळं मुद्दाम केलंय माझ्या बरोबर. तू हा सगळा प्लॅन करून आली होतीस आणि मी मूर्खासारखा तुझ्यावर विश्वास ठेवला. अगं आराध्या, काय झालंय सगळं? संचिता, तू केलंस? अगं आजच्या हळदी कुंकवाच्या दिवशी बघ ना काय केलं तिला. पाहुणे आलेत, बायका आहेत सगळ्या. पण आपण बाहेर जाऊन बोलूया. नाही, मला अजिबात आवडलं आई आई थांबा, आपण बघूया, आपण बाहेर जाऊन बोलूया. श्रावणी, तू जरा हळदी कुंकू दे पाहुण्यांना, त्यांच्याकडे लक्ष दे. हो हो आत्या, मी बघते. पण काय हे असं का केलं हिने? काय हा अवतारीचा? आणि काय तुम्हाला तू पण लक्ष दिलं नाहीस तिच्याकडे. तुम्ही या ना, प्लीज बसा ना, प्लीज. एवढी का चिडली? प्लीज बसा. पण हे असं कसं झालं सांग तुम्हाला? नाही, मला अजिबात नाही आवडले. टेन्शन कळत कसं नाही ह्या लोकांना काय होतंय काय नाही.
बसा बसा तुम्ही शांतपणे बसा. तू मला सांग, संचितानेच केलं नाही सगळं? मग कळलं नाही तिला? अहो तिने ठीक तयार केलं, पण हिला कळायला नको का? आराध्यासारखी तयार व्हायला गेली आणि स्वतःचा हसा करून घेतलं सगळ्यांच्या समोर. सगळे हसत होते हो, आणि श्रेयस तर तिला वाटेल ते बोलला. बिचारीचं मन दुखावलं गेलं हो अगदी. बरं आहे बघा, तुम्ही ना जास्त विचार करू नका, ना तर तुमची तब्येत बिघडायची. तुम्ही जरा शांत बसा पाहू. तारा, अगं थांबव त्याला. तारा, अगं ए तारा, तारा, तारा थांब. कळलं ना तुला आता? श्रेयसच्या मनात तू स्वतःची जागा कधीही निर्माण करू शकत नाहीस. त्याला जरी मी सांभाळलं नसलं, वाढवलं नसलं, तरी त्याच्यामध्ये माझं रक्त आहे. तो तुला कधीही जवळ करणार नाही. तुला काय वाटलं मी तुला थांबवायला आले, तुझी विनवणी करायला आले? असला गैरसमज कधीही करून घेऊ नकोस. मी तुला हे सांगायला आले की आता परत जातेच आहेस तर येऊ नकोस, कधीही परत येऊ नकोस. श्रेयसच्या मनात तुझी लायकी काय आहे, तुझी जागा काय आहे हे तुला समजलं ना? मग कोणत्याही आशेवर राहू नकोस. जा, चालती हो इथून. जा तारा, जा, निघून जा इथून. जाते ब्यात, नाहीतर म्हातारीच्या बोलण्याने थांबायची. ती निघून गेली. शकुंतला थांबव ना तिला. आई बघितलं ना, मी ना तिच्या खूप विनवण्या केला, हात जोडले, तिला थांबवायचाही प्रयत्न केला, पण ती नाही थांबली हो. मी तिला एवढंही म्हणाले की निदान आईंसाठी तरी थांब, पण बघा ना, ती थांबलीच नाही, निघून गेली. काय करायचं ग आता परमेश्वरा, काय झालंय? आई मी काय म्हणते, आपल्याकडे पाहुणे आले, हळदी कुंकू समारंभ चालू आहे. ताराने जे काही केलं ते श्रेयसचं मन जिंकण्यासाठी केलं होतं, पण झालं सगळं उलटच. ताराचं काय, ताराचा राग शांत झाला की येईल परत, जाणार कुठे ती? पण श्रावणीकडे पण जरा बघा ना, तिच्यावर कशाला अन्याय करायचा ना? तिची काय चूक? आपण तिचं हळदी कुंकू करून घेऊया आणि मग पाहूया हिचं काय करायचं ते. तुम्ही काही काळजी करू नका. खरंय तू म्हणतेस ते. या बघूया, आपण आपलं हळदी कुंकू समारंभ पूर्ण करून घेऊया. तू तर एकदम जोकर सारखी दिसते. आपल्या घरामध्ये सर्कस आहे का? अरे खरंच जोकर वाटते. हे बघ, मी तुला दाखवतो. हे बघ, श्रेयसच्या मनात तू स्वतःची जागा कधीही निर्माण करू शकत नाहीस. अहो आई, कसला विचार करताय? नका करू विचार. हे बघा, उपवासकरी बायकांकरता खास मसाला दूध बनवलं होतं आणि ते मी स्वतः तुमच्याकरता घेऊन आलोय. या बरं. बरं केलं, बसा.
अहो आई, मला माहिती आहे ताराचं चुकलंच आहे. नाही, तिने असं समारंभात असं चिडचिड करून असं निघून जायला नको होतं. त्यामुळे हळदी कुंकवालाच गालबोट लागलं आणि त्याचा परिणाम तुमच्यावर झाला. नाही, मला कल्पना आहे तुम्ही काहीच खाल्लेलं नसणार हे माझ्या लक्षात आलं. म्हटलं निदान दूध तरी प्याल म्हणून घेऊन आलोय. यशोधरेला सुद्धा अशीच माझी काळजी होती. मला माहिती आहे तुम्ही घरात जरी लक्ष ठेवून असलात तरी अर्धाधिक लक्ष तुमचं यशोधरावरतीच असतं. असणारच ना. त्यांची आणि माझी कधी भेट झालेली नाहीये, पण त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलंय मी. करारी बाई आणि अख्खा बिझनेसचा डोलारा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेलला. देवाकडे प्रार्थना आहे त्यांना लवकरात लवकर कोमातून बाहेर काढ आणि त्यांची आणि माझी भेट घडवून आण. आली म्हातारी घोळत आली. आताच करायला हवा तिच्यावर हल्ला. आई, आमचा एक मित्र होता, म्हणजे आहे, तो देखील असंच कोमात गेला होता. तर तेव्हा त्यावेळेस आम्ही एका डॉक्टरांना बोलावलं होतं. पण त्या डॉक्टरांनी काय केलं माहित नाही, म्हणजे त्याच्या औषधाचा परिणाम का काही जादू, पण तुम्हाला खरंच सांगतो 15 दिवसानंतर तो बोलायला लागला. काय? हो अहो, खरंच सांगतो. काय माझ्या डोक्यात होतं की तुम्हाला सांगावं, पण तुम्हाला खरंच सांगतो आता की काय तो डॉक्टरांना खूप बिझी असतात. नाही, खरं तर यशोधरा जर मुंबईतच असेल तर ठीक आहे, पण बाहेर कुठे असेल ना तर त्यांना भेटणं शक्यच नाहीये. अहो नाही, ते याच शहरात आहे. अहो कुठे, कोणत्या हॉस्पिटलला? नाही, तुमच्या मनात नसेल तर मला सांगू नका. नाही, आणि माझ्यावरती विश्वास नसेल तर अजिबात सांगू नका. नाही, खरंच सांगतो. अहो त्यांची आणि माझी भेटच झालेली नाही आणि माझ्यापासून त्यांना काय धोका असणार आहे? हो नाही हो, तुमच्याबद्दल काही गैरसमज नाहीये. नाही, तुम्हाला सांगायला हरकत नाही. सांगते. यशोधरा आलं लक्षात माझ्या. बघतो मी काय करायचं ते. हे काय, आईने दयानंदला हॉस्पिटलचा पत्ता सांगितला? डेंजर आहे. तारा तारा कुठे गेली? अख्खा घर शोधलो. तारा, फोन करतो ताराला. ही फोन का कट करते? तारा फोन उचल. परत कट. तारा फोन उचल ग, महत्वाचं बोलायचंय. संजय मामा. बोला मामा. तारा तू फोन का कट करतोय? परत जाऊ दे. ऐक ना, घात झाला घात. अगं यशोधरा ताई ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत ना, त्या हॉस्पिटलचा पत्ता आईने त्या दयानंदला सांगितला. अगं आता ती शकुंतला आणि दयानंद अजिबात थांबणार नाही. मला भीती वाटते हे दोघे मिळून
ताईला मारण्याचा प्रयत्न केला तर? नाही नाही नाही, आणि मी पण आत्ताच घरी आलोय ग. मला आता लगेच घराच्या बाहेर पडणं जरा कठीण आहे. एक काम कर, तू हॉस्पिटलला जा आणि प्लीज प्लीज ताईचा जीव वाचव ना प्लीज. हा, मला जसं जमेल तसं मी येतो हॉस्पिटलला, पण तू प्लीज तेवढं कर. मामा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी जाते, लगेच जाते. हो हो. प्लीज शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे आणि अशा ओरडलात का? अहो असं काय करताय? या माणसाने माझ्या सासूबाईंचा जीव घेतलाय, दिसत नाहीये का तुम्हाला? कोण माणूस? अहो असं काय करताय? हे काय? सॉरी डॉक्टर, सॉरी. तुमच्या व्यतिरिक्त इथं कोणीही आलेलं नाहीये आणि मॅडम आहेत तशाच आहेत. अजून काही सुधारणा होत नाहीये, पण बघूया. सॉरी डॉक्टर. इट्स ओके. म्हणजे मला भास झाला, इथं तर कोणीच दिसत नाहीये. मग संजय मामांनी मला असा फोन का केला? माझं डोकं खूप दुखतंय. माझं डोकं खूप दुखतंय. मम्मा माझं डोकं खूप दुखतंय. खूप दुखतंय. मम्मा तुम्ही आलात परत? काय झालं? माझं डोकं दुखत होतं. दुखणार नाही तर काय? किती विचार करतोय श्रेयस? कशाला? तुम्ही इथे नसताना म्हणून मग मी विचार करत राहतो. तुला कोणी सांगितलं आम्ही इथे नाही आहोत? मम्मा तर कायम तुझ्या बरोबर आहे, पण मम्माला ऑफिसला पण जावं लागतं की नाही?
याआधी पण मम्मा जायची तेव्हा तो असं नाही वागायचं. आता काय झालं? आराध्या पण मला सोडून गेली होती ना, म्हणून मग मला भीती वाटते की तुम्ही पण मला सोडून. आम्ही नसलो तरी तू स्ट्रॉंग राहायचंय. तू मम्माचा स्ट्रॉंग बॉय आहेस की नाही? मग प्रॉमिस कर, आम्ही दिसलो नाही तरी तू रडणार नाहीयेस, स्ट्रॉंग राहणार आहेस. प्रॉमिस. पण तुम्ही मला सोडून जाऊ नका. यू आर गोइंग टू मेक मम्मा प्राऊड. प्रॉमिस. पण तुम्ही मला सोडून जाऊ नका. मम्मा, मम्मा तुम्ही जाऊ नका. मम्मा, 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 मम्मा.